कशामध्ये येईल असा थेट सवाल सुनील तटकरे यांनी त्यांचं विचारला म्हणणं की विलिनीकरण होणार होतं, तर मग कुठल्या पक्षाचं कुठे? आणि तुम्ही एनडीए जॉईन करणारे होते का? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कोणाच्या बद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे. रोहित ते पवार- बऱ्याच लोकांना ते माहिती. बोलणं आता पुढे ताई चालू राहील म्हणजे फार बघूया ना. अहो, माझा भाऊ जाऊन आता 15 दिवस पण नाही झालं. आम्हाला त्या शॉक मधून बाहेर तर येऊ. ताई तुम्ही म्हणताय त्यांचं तर तुम्ही म्हणणं शॉक असं मधनं बाहेर आहे की अजून आलेले दादा नाही. गेले, दादाच्या गेल्या त्या दिवशी यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती. मग तुमच्या हे पक्षात बघा, ही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे. रोहित पवार म्हणताय की एक पूर्व विदर्भातला नेता काही फाईल घेऊन थांबलेला होता, त्याच्यामुळे